नौपाडा संघ आपण कुठेही जाऊ नका, याच्यानंतर तुमची मॅच आहे, विनर विनर मॅच होईल नौपाडा टीम. त्यानंतर पुढचा सन्मान उपविभाग प्रमुख प्रभाग क्रमांक 11 चे प्रशांतजी आनंदे यांचा सन्मान करण्यात येईल. दोन्ही संघाचे 12 खेळाडू काळभैरव चिंचपाडा आणि कामोटे आपण आपापले 12 खेळाडू पाठवून द्या. त्याचबरोबर एक शिवसैनिक विजयजी चव्हाण यांचा सुद्धा आपण सन्मान या ठिकाणी करतोय. सामना सुरू होतोय आणि सामन्याची सुरुवात कसे असेल हे ऐकूया आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव श्रीमान दीपक सर पाटील यांचा आवाज. हॅलो हॅलो, चला पंचांचा इशारा आला व्हाईट बॉल आणि सुरुवात झाली अवांतर धावसंख्येनं. पहिल्या चेंडूवर 5 धावा. दोन्ही टीम्स 12th मॅन पाठवा आमच्यापर्यंत, कारण नावं समजलेली नाही आहेत. आजच्या दिवसामधील दुसरा सामना तुमच्या समोर येतोय जर्मन कामोठे विरुद्ध काळभैरव चिंचपाडा या दोन संघादरम्यान. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. बॅकफूट वरून कट केला बॉल, पॉइंट कडे सिंगल त्या ठिकाणी मिळते. मान फ्रॉम वाजेपूर नयन भगतला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. आणि पहिला चेंडू आपण पाहिला होता जो स्वैर मारा व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये 5 धावा मिळाल्या होत्या. व्हाईट बॉलचा पंजा मिळाला होता. त्यानंतर आपण पाहतोय सध्याच्या घडीला रोशन पाटील आणि सूरज पाटील मॅन फ्रॉम केडीएस स्पोर्ट्स वाघिवलीवाडा आज आयकॉन खेळतो या टीम मधून. परंतु मोठी जबाबदारी असेल आयकॉन खेळत असताना. सध्याच्या घडीला रबर बॉलचं क्रिकेट सुद्धा गाजवतोय. अनेक व्यावसायिक स्पर्धा सातत्यानं खेळताना दिसतो हा खेळाडू आणि तगडा परफॉर्मन्स नेहमीच मैदानावर पाहायला मिळते. अगदी सॉफ्ट हँडेड आपण पाहिलं तर वळवलाय बॉल. रिशा सहानं स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी सिंगल सहजतेनं मिळते. एकदा प्राप्त झाले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मोस्ट 7-9. 7 धावा सध्याच्या घडीला धावफलकावर. रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा. स्वर्गीय दीपा पाटील क्रीडांगण सज्ज झाले आणखीन एका स्पर्धेला मानवंदना देण्यासाठी. यावेळेस मात्र तो हातामधून निसटला. ऑन राईज खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला होता कव्हर्सला. एक रनिंग कॅच घेता आला असता. रोशन पाटील सारखा एक दिग्गज फलंदाजाला बाद करण्याची एक नामी संधी होती, ती मात्र या ठिकाणी दवडले. जर्मन कामोठे दुसऱ्या बाजूला काळभैरव चिंचपाडा दोन संघांमध्ये सुरू असणारी ही लढत. लेफ्ट माउथ विकेटनं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत कव्हर्सला. थोडीशी मिसफिळ आता मग जरूर झाली होती, परंतु एकच रन त्या ठिकाणी मिळेल. सिंगल रन. आणखीन एक धाव मिळाले. रोशन पाटील मोठं नाव आहे चिंचपाडा गावाचं आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय सूरज पाटील जो विस्फोटक खेळाडू म्हणून गणला जातोय. याचा आयकॉन खेळतोय नयन भगत. यावेळेस टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली. बॉल बाहेर कट होतोय आणि खासियत आहे डावकुऱ्या त्याचा गोलंदाज. छोटंसं गाव आहे वाजेपूर, परंतु आज पाहायला गेलं तर वाजेपूर गावामधून सुद्धा घडणारा खेळाडू सध्याच्या घडीला अनेक व्यावसायिक स्पर्धा खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि ती स्ट्रेंथ आहे त्याची. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
थोडीशी गती कमी केली होती. ड्राईव्ह केल्या हलक्या हाताने मिडॉनकडे चेंडू सरकलाय. लॉंग ऑनचा फील्डर जाऊन चेंडू उचलेल तोपर्यंत मात्र दुसऱ्या धाबाचा खरं तर धोकादायक कॉल घेतला होता सूरजनं, परंतु या 2 धाबा मात्र पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धाबा लागल्या त्या बिनबाद 11 धाबा धाव फलकावर. निकू गोवारी येतोय गोलंदाजीसाठी. दुसऱ्या षटकाला सुरुवात. चांगला चेंडू यावेळेस बीट केलं होतं खरं तर आयकॉन खेळाडू आहे सूरज पाटील आणि अचूक टप्प्यावर. निखिल गोवारी म्हटला तर चांगला लेदर क्रिकेटचा सुद्धा चांगला सराव आहे. गेल्या कित्येक वर्ष आपण पाहतोय दोन्ही बाजूला चेंडू कट करण्याचं सामर्थ्य या गोलंदाजामध्ये आहे आणि कामोट्यासाठी बराच वेळेला ग्रामीण खेळताना अनेक वेळेला त्याची भूमिका फार महत्वाची सुद्धा राहिली आहे विजयामध्ये. लॉफ्ट केले बॉल. सूरजचा फटका फसलाय. बॉल हवेत आहे. लॉंग ऑनला संधी आणि या सिटीज क्लास टेकन. बिग विकेट डिपार्ट. सूरज पाटील आयकॉन खेळाडू स्वस्तात सापडलाय. मोठी विकेट निखिल गोवारीच्या नावावर. सतीश मिसाळ येतोय तिसऱ्या क्रमांकावर. सूरज पाटील बाद झालाय फक्त 2 धाबा काढून. सगळ्यात मोठी विकेट, मोठा ब्लास्ट केलाय मी तर म्हणेन तो जर्मन कामोठे संघानं. मोठा अडथळा दूर काढलाय मी तर म्हणेन. पाहूया सतीश. शॉर्ट बॉल पूल केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून उडवलाय बॉलला. अर्ध्या पिचवर आपटलेला निखिल गोवारीचा बॉल भिरकावून दिलाय तो सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाबांकरता षटकार. खरं तर नवीन येणाऱ्या फलंदाजासाठी ही मेजवानी होती, कारण अगोदर कुठेतरी सतीश मिसाळ जेव्हा मैदानामध्ये आला थोडासा तो सुद्धा घाबरला असेल, कारण या अगोदरच्या चेंडूवर सूरज पाटील सारखा मोठा खेळाडू बाद केला होता निखिल गोवारीनं. परंतु ते दडपण क्षणार्धात नाहीसं झालं, कारण शॉर्ट बॉल हाफ पिच डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला तो सतीश मिसाळला आणि 6 धाब्यानं टीमची टोटल पोहोचवली ती 17वर. व्हाईट बॉलचा इशारा येतो, एक अतिरिक्त रन. आणखीन एक जबरदस्त. हॅलो
हॅलो 30 धावा धावफलकावर 30 ऑन बोर्ड. पहिल्याच चेंडूवर इकडे मात्र आसमान दाखवलंय ते बारक्याला आणि दमदार सुरुवात झाली. खरं तर सूरज पाटीलची विकेट पडल्यानंतर असं वाटलं होतं की थोड्याफार कमी धावा पाहायला मिळतील, परंतु त्याचा फारसा फायदा झालेला नाहीये. त्यानंतर सतीश मिसाळनं मात्र एक मिसाल कायम केले. 2 षटकार 1 चौकारच्या मदतीनं मात्र धावफलक सातत्यानं हलता ठेवलाय त्यानं आणि इकडे मात्र बारक्या कांबळेचं भव्य स्वागत झालंय पहिल्याच बॉलवर. आणखीन एक शॉर्ट बॉल बॅकफुटवरून स्लॅश केलाय. कमाल स्क्वेअर कट आहे. रोशनच्या बॅट मधून येतोय एक नयनरम्य फटका षटकार आणि स्ट्रेंथ आहे खरं तर या फलंदाजाची. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी खरं तर ओळखला जातो. अनेक अर्धशतक जेव्हा टेनिस क्रिकेटचा हंगाम सुरू होतो, अनेक अर्धशतकर प्रत्येक हंगामामध्ये या खेळाडूच्या नावावर असतात. कमी बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा त्याचा मानस असतो. लो फुल टॉस पिक केलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दमदार फटका 6 धावांकरता षटकार. लगातार 3 बारक्या कांबळेवर, त्यामुळे हे षटक मात्र एक मोठं ठरणार याची घोषणा जणू रोशन पाटीलनं करून टाकले. आता थोडंसं टेन्शन बारक्यावर सुद्धा असेल, कारण मातब्बर खेळाडू आहे आणि इकडे मात्र पाहायला गेलं तर तो सुद्धा गांगरून गेला असेल. सध्याच्या घडीला जो रुद्र अवतार धारण केलाय तो बाळानं आणि लगातार 3 षटकारांचा मार सध्या खावा लागलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 48 या आकड्यावर. 48 ऑन द बोर्ड नाव. थोड्याशा टिप्स आयकॉन खेळाडू रायगडचा वंडरबॉय आकाश सारेकरनं सुद्धा दिल्या. तो स्वतः येऊन यष्टांच्या पाठीमागे उभा राहिलाय. एक रणनीतीचा भाग पाहूया. बारक्या नेक्स्ट बॉल शॉर्ट बॉल. यावेळेस मात्र टो एंडला बॉल लागलाय आणि प्रॉपर कनेक्ट झाला नव्हता, परंतु स्क्वेअरलेकडे सिंगल मात्र मिळेल. एक धाव. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल 49-49. 3 षटकार आले होते. त्यानंतर थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहायला मिळाला. थोडंसं प्लॅनिंग असते बऱ्याच वेळेला. कधी कधी फलंदाज सुद्धा त्याच्या मनामध्ये येतं की आता काहीतरी वेगळं होणार आहे आणि अशा याच्यामध्ये तो सुद्धा थोडंसं का म्हणेन कॉन्सन्ट्रेट लूज होत असतं बॅटरचं. या गोष्टी करत पार्ट ऑफ द गेम. या गोष्टी सातत्यानं मैदानामध्ये होणं सुद्धा गरजेचं असतं आणि ते झालं. ओ स्लॅश केला यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला. व्हॉट ए शॉट. आणखीन एक अप्रतिम विकेट फटका पाहायला मिळतोय सतीश मिसाळच्या बॅट मधून. कव्हर्सला षटकार आणि या षटकारच्या साहाय्यानं अर्धशतक चिंचपाड्याचं धावफलकावर. 55 धावा कंप्लीट होत असताना 50 अप नाव. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेला. बारक्याची अक्षरशः पिसं काढलेत या षटकामध्ये. एका पाठोपाठ एक हल्ले सहन करावे लागलेत ते बारक्या कांबळेला. आणखीन एक षटकार आणि टीमची टोटल 61 आकड्यावर. इकडे 3 षटक समाप्त झालेत आणि धावफलकावर 61. 20 पेक्षा जास्त सरासरीनं हा धावफलक पळतोय. त्याचमुळे इकडे मोठा स्कोर उभा होणार. सूरज पाटील लवकर बाद झाल्यानंतर सुद्धा खरं तर ही दाणादाण उडवले रोशन आणि सतीशनं आणि
बारक्या कांबळेचं एक खराब षटक, ज्या ओव्हरमध्ये तब्बल 5 षटकार 31 धावा या ओव्हरमध्ये बारक्या कांबळेनं खर्च केल्यात. नॉट एक्सपेक्टेड, हे बिलकुल अपेक्षित नव्हतं कामोठे संघांच्या पाठीराख्यासाठी, परंतु असं घडलं. परंतु कमबॅक करावा लागेल, पुढच्या ओव्हरमध्ये कमबॅक करावा लागेल. निखिल गोवारीला एकमेव सफलता जरूर मिळाली होती, परंतु त्याचाही फायदा जास्त झाला नव्हता. परंतु पाहूया इथून मात्र ही धावफलक 100च्या आसपास जाणार की इथून मात्र पुढच्या षटकांमध्ये मात्र थांबवलं जाणार. परंतु सध्याच्या घडीला प्रेशर ऑन बॉलर नाव, आता दबाव आहे गोलंदाजावर आणि तो योग्य रीतीने कशा पद्धतीनं हाताळला जाईल हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे. पुन्हा एकदा निखिल गोवारी गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. जागेवरून थोडासा ग्लान्स करण्याचा प्रयत्न, इकडे नॉन स्ट्राईक एंडला वेगवान थ्रो आकाश तारेकरचा, स्ट्राईक रोटेट झाले, एक धाव जरूर मिळते. लेग बायचा इशारा पंचांचा आलाय. या एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटल 62. सनराइज क्रिकेट अकॅडमी आयोजित रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेचं भव्य आयोजन आपण पाहत आहे. स्वर्गीय दिबा पाटील क्रीडांगण सेक्टर 20 कामोट्याच्या मैदानावरून. आज पहिलाच दिवस आहे या स्पर्धेचा. उद्या परवापर्यंत ही स्पर्धा तुम्हाला या मैदानावर खेळताना दिसेल. आज 8 संघ आणि 8 ग्रामीण संघ आणि त्याचबरोबरीनं दिग्गज आयकॉन खेळाडू संघामधून खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ओ लियावेस लॉफ केला, लॉंग ऑनच्या बाहेर, वाडी शॉट, हार्ड हिट केलाय सतीश मिसाळच्या बॅटमधून, आणखीन एक गगनचुंबी षटकार. निखिल यावेळेस मात्र थोडासा फटका फसलाय, मिसक्यूट झालाय, फॉलो थ्रू मध्ये जेल सोडलाय. सतीश मिसाळचा सोडलेला जेल, या अगोदर सतीश मिसाळच्या बॅटमधून 5 षटकार आलेत आणि एवढा सहज सोपा झेल इकडे मात्र सोडण्यात आलाय गोलंदाज निखिल कडून. जीवनदान मिळालंय, 1 रन मिळते. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना सध्याच्या घडीला चिंचपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल गोवारी टू रोशन पाटील. फुल टॉस होता, यावेळेस मात्र स्क्वेअर ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक नाही, लॉंग चेस आहे त्या ठिकाणी, पाहूया. परंतु चांगला बॅकअप झालाय त्या ठिकाणी, चांगला कव्हरअप नयनकडून त्या ठिकाणी. तोपर्यंत मात्र सहजतेनं 2 धावा पूर्ण झाल्यात. प्रत्येक चेंडूमध्ये धावाच येताना दिसतात. डॉट बॉल्स नाहीये, त्यामुळे दबाव नाहीये फलंदाजांवर कोणत्याही स्वरूपाचं, आणि त्याचमुळे मोठ्या धावसंख्येकडे सध्याच्या घडीला वाटचाल करत असताना चिंचपाडा संघ. यावेळेस मात्र ऑन साइडला पाहूया, आणखीन एक कॅच ड्रॉप, आणखीन एक संधी होती इकडे मात्र रोशनला बाद करण्याची, आणि ती संधी सुद्धा दवडण्यात आले कामोठेकडून. 2 धावा प्राप्त होतील. रबर बॉल म्हटला की थोडासा ओलसर बॉल असतो, आजकालचे बॉल थोडेसे तेलकट सुद्धा असतात, खरं तर पटकन ग्रीप होत नाहीयेत. त्याचमुळे रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये अनेक झेल सुटताना सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. सोडून दिलाय हा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. ग्रेट अंपायर द्वारकानाथ चोरगे आहेत, दुसऱ्या बाजूला विशू कोळी. गव्हाण फार कमी स्पर्धा ते घेतात, ज्या मोठ्या स्पर्धा असतात त्याच स्पर्धेमध्ये त्यांचं अंपायरिंग पाहायला मिळतं. खरं तर का अनेक आयोजकांना ते सरळ नाही बोलतात. शॉर्ट बॉल इकडे मात्र होता, परंतु प्रॉपर कनेक्ट झालेला नाहीये. मिड ऑफ कडे चेंडू सरकलाय, सिंगल मिळते. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमच्या टोटलमध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर जाऊन पोहोचलाय 75. पाऊण शतकी मजल सध्याच्या घडीला मारले TF काळभैरव चिंचपाडा संघानं 4 षटकांच्या समाप्तीनंतर 1/75.
5वं आणि अंतिम षटक असेल. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील पहिलाच बॉल. यावेळेस मात्र अगदी व्ही शेप मध्ये वाडी स्ट्रॉंगर बाउंड्री लाईनला एक टप्प्यानिशी बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4 आणि पहिल्याच बॉलवर चौकार. पहिल्याच बॉलवर नीरजला स्वागत केलंय 4 धावेनं चौकारानं. यावेळेस राऊंड स्टम्प्सनं चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाण अगोदर फिरली गेली. थोडासा अंदाज मी तर म्हणेन रोशनचा चुकला. डॉट बॉल. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. यानंतर मात्र पहिलं सत्र समाप्त होईल. कट करण्याचा प्रयत्न बॅकफुटवरून परंतु जास्तच बाहेर निघालाय. अंपायर विशू कोळी सर व्हाईट बॉलचा इशारा देत असताना एक अतिरिक्त रन. टीमची टोटल 80 धावा धावफलकावर. 80 ऑन साइडला यावेळेस मात्र भिरकावून दिलाय. रोशन पाटीलच्या बॅट मधून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक बेधुंद करणारा फटका. षटकार. 86 ऑन बोर्ड नाव. 86 धावा धावफलकावर. दुसऱ्या सत्रामध्ये आकाश तारेकरला घाम गाळावा लागेल. यावेळेचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली. वेगानं गेला. सरळ विकेटकीपर आकाशच्या दिशेमध्ये कोणतीही प्रतिक्रिया नाहीये पंचांची. त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता. चांगला चेंडू डिलिव्हर्ड केलाय नीरज मात्रेनं. हो यावेळेस टप्पा पडला. स्कीड झालाय बॉल. अतिशय वेगानं आकाश तारेकरच्या दिशेनं अचंबित करून गेलाय रोशनला सुद्धा चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. बघासपासून डॉट बॉल बघायला मिळत नव्हते आणि आता मात्र 2 चेंडू डॉट. तेच घडलं इकडे मात्र. बरोबर अचूक टप्पावर गोलंदाजी झाली आणि त्याचा फायदा सुद्धा झाला नीरजला. पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्रांती धावफलकावर काळभैरव चिंचपाडा. एक गडी बाद 86 धावा. 86 रन्स ऑन बोर्ड नाव. 87 धावांचं भलं मोठं टार्गेट आता मात्र सेट केलंय आणि पाहूया कशा पद्धतीने मात्र या 87 धावांचा चेस केला जाईल. तर जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. पाहूया रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर ही इनिंग कशी डेव्हलप करणार आणि या मोठ्या धावसंख्येचा पाडाव कसा केला जाणार. ऐकण्यासाठी दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल तुम्हाला जगदीशजी पाटील नारिवली यांचा.
हॅलो. थँक्यू सो मच दीपक पाटील सरांचा आवाज आपण खेळाच्या प्रथम सत्रामध्ये ऐकला. द्वितीय अर्थातच उत्तरार्धामध्ये काय घडेल काय बिघडेल, धाबा चेस केल्या जातील की त्यांना थांबवलं जाईल, याचं उत्तर आपल्याला दुसऱ्या इनिंगमध्ये पाहायला मिळेल. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये एकूण धाबा बनवल्यात तब्बल 86 धाबा बनवल्यात. 87चं टार्गेट आहे जय हनुमान कामोटे या संघासमोर. 87. दोन आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. जय हनुमान कामोटे टीमच्या वतीने रायगडचा वंडर बॉय आकाशजी तारेकर आणि दुसरा नयन भगत वाजेपूर हे दोन खेळाडू. तर दुसरीकडे कालभैरव चिंचपाडा टीमच्या वतीने सूरज पाटील KDH वाघिवलीवाडा आणि दुसरा महारूप जोगिलकर हा खेळाडू आपल्याला पाहा मिळतोय. मसला श्रीवर्धन मसला हे दोन आयकॉन खेळाडू. कारण स्पर्धा अशी आहे की तिथे दोन आपण आयकॉन खेळाडू घेऊन खेळू शकता. आज आपल्याला महाराष्ट्राचा बायकरमॅन केतन म्हात्रे सुद्धा आयकॉनच्या कुस्तीमध्ये खेळताना आज आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय. गेले कित्येक वर्ष क्रिकेटशी एक अगदी जवळचं नातं असणारा हा क्रिकेट रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर. पहिलाच बॉल अगदी वेगाने बॅट फिरवण्याचा प्रयत्न राहिला, मात्र चेंडू पडल्यानंतर हळुवारपणे आला, त्यामुळे चेंडू डॉट जात असताना गोलंदाज महारूपला पाहतोय आपण. आयकॉन खेळाडू जोगिलकर. पहिला चेंडू डॉट होता, दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव मिळत असताना सलामीची जोडी पाहिली तर सोनू पाटील स्ट्राईक वरती. अगदी घरच्या मैदानावरती आज मात्र त्याचा खेळ पाहण्यासाठी प्रचंड प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे ज्या 86 धावा बनवल्यात त्या चेस करायच्या असतील तर मोठे पटके खेळावेच लागतील. स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर लेग स्टंपला विशू कोळी सरांचा इशारा. नाही, यस डॉट बॉल नाही, डॉट डॉट ब्रश करून चेंडू गेलाय. विजय भोईरला पाहतोय स्टेनच्या मागे कीपिंग करत असताना. या ठिकाणी पाहतोय आपण बॅट फिरवली, नो बॉल आणि 6 धावा. एकूण 7 10 पाहायला मिळाले. सोनू पाटील अगदी तयारीत होता की कधी चेंडू बॅट वरती येतो. जसा बॉल आला तसा भवऱ्यासारखा फिरला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उत्तुंग षटका टोकत असताना एकूण 7 धावा. एकूण 8 ही धावसंख्या पहा मिळतोय या मैदानावरती. पाहतोय पहिला सामना अगदी चुरशीचा झाला. प्राची 11 श्री दत्त नौपाडा संघ रविराजजी भगत यांच्या संघाने तो सामना जिंकला. प्रेक्षणीय सामना. यावेळेस फटका पसलाय. सूरज पाटील झेल खाली. ओ चिंगो चिंगो. काय घडलं? अगदी सोपा साधा सोपा झेल होता. सूरज पाटील सारखा एक मातबर खेळाडू झेल खाली आला. मात्र या 2 धावा सोनू पाटीलला जीवनदान मिळत असताना षटकारानंतर संधी होती खेळाडूला बाद करण्याची. फुल टॉस आणि यावेळेस फटका पसलाय. थोडस मिसअंडरस्टँडिंग. पुढे आले, मागे गेले, पुन्हा एकदा पुढे आले आणि चेंडूला चार चौकार.
मिसअंडरस्टँडिंग झाली दोन खेळाडूंमध्ये, त्यामुळेच अगदी सीमारेषेवरती दोन्ही खेळाडू उपस्थित होते. पुन्हा एकदा बिग शॉट. हो हो, जसा आला तसा चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या वरून. षटकार. 6 धावा पाहा मिळाल्या सोनू पाटील. सोडलेला झेल, त्यानंतर आलेला चौकार षटकार. इतर झेलची किंमत आपल्याला मोजावी लागते. जेव्हा आपण एखाद्या खेळाडूचा झेल सोडतो ना, तेव्हा मात्र त्याची किंमत इतर मोजावीच लागते, आणि तसंच चित्र पाहायला मिळालं. एकूण 10 पाहायला मिळाल्या. त्या आता आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा. शानदार सुरुवात करत असताना 20 धावा पाहायला मिळाल्या पहिल्या ओव्हरमध्ये. सोनूच्या बॅटमधून 2 षटकार, 1 चौकार आला. चला, पहिल्या षटकाचा केस संपला. 20 धावा स्कोरबोर्डवरती. एकूण 87 टू विन, 87चं टार्गेट आहे. जे हनुमान कामोटे या संघासमोर 2 आयकॉन खेळाडू पहा मिळतात आपल्याला. आकाश तारेकर आणि नयन भगत. आकाश तारेकर स्ट्राईक वरती पाहतोय. गोलंदाज संकेत. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला. कव्हर्स मधून जात असताना पहा मिळतो एकेरी धाव मिळाली. एकवीस धाव संख्या. पुन्हा एकदा क्रॉस द लाईनने खेळा. चेंडू थांबलाय. खेळाडू आल्यात. 1 धाव कंप्लीट केले. सेकंडचा कॉल आणि 2 धावा पूर्ण करत असताना अगदी वेगाने आले होते महारोप चेंडूवरती. तोपर्यंत अतिशय जलद गतीने या 2 धावा पूर्ण करत असताना कामोटेच्या विरोधात चिंचपाडा असा सामना आपल्याला पाहा मिळतो. यानंतर विजेता विजेतामध्ये मॅच होईल. पहिला सामना जिंकला या प्राची 11 श्री दत्त नौपाडा टीमने. अगदी निसट्ट विजय प्राप्त केला. 4 बॉल 4ची गरज असताना राहुल पवारने फेकलेलं षटक. पुन्हा एकदा पूल केलाय. फटका बसलाय की काय, मात्र नाहीये. टायमिंग प्रॉपर झालंय आणि सोनू पाटीलच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार षटकार. मी अगोदरच सांगितलं की त्याचं घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावरती नेहमीच प्रत्येक खेळाडू आपला चांगला खेळ दाखवत असतो. सातत्याने मोठे पटके त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळत असताना पुन्हा एकदा ऑन साइडला 1 धाव कंप्लीट केली आहे. फिल्डर दूरवरती आहेत, मात्र एकच धाव घेणं पसंत केलंय. एकेरी धाव. आकाश तारेकर स्ट्राईक वरती अद्यापर्यंत सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित केलंय. यावेळेस फटका चांगला आहे. हो, व्हॉट अ शॉट. सुपर षटकार आकाश तारेकर यांच्या बॅटमधून. आपल्याकडे असलेला अनुभव दाखवत असताना गेली कित्येक वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा हा खेळाडू आणि आज टीम जे हनुमान कामोटेच्या बाजूने आयकॉन म्हणून खेळत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला षटकार.
जवळपास फिल्डर नाही आहे. शॉर्ट लेगला बॉल गेला, मात्र 2 धावा होतील का? हो, यस. चांगले फिल्डिंग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी, ईट दिला होता, मात्र आणखीन एक धाव. 3 धावा एकूण मिळत असताना षटकार, त्यानंतर 3 धावा आल्या, षटक समाप्त झालाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 39 धावा. अद्याप आता 18 बॉल आणि 48 धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू 48 करायचे आहे. जे हनुमान कामोटे संघाला सुरुवात तर फार चांगली केली आहे, मात्र त्याचं सातत्य तुम्हाला टिकवावं लागेल. जर मॅचमध्ये तुम्हाला अबाधित राहायचं असेल तर जी रणनीती आहे, जी सुरुवातीपासून मोठे पडके खेळण्याचे प्रयत्न केलाय, सातत्य टिकवावं लागेल. मात्र आता थोडंसं कानमंत्र शॉर्ट टीम मीटिंग करत असताना कालभैरव चिंचपाडा संघ गोलंदाज सतीश मिसाळ, तिसरं षटक. ज्या खेळाडूने चांगली बॅटिंग केली, एकाच ओव्हरमध्ये 3 षटकार ठोकले, तो मात्र आता सतीश मिसाळ. तिसरं षटक घेऊन सलामीची जोडी अद्याप मैदानामध्ये खेळत असताना पहिलाच बॉल चाललाय पाठीमागे, कीपर च्या पाठीमागे. शॉर्ट टर्मॅन मधून चेंडू जात असताना एकेरी धाव मिळाले. पुन्हा एकदा सोनू पाटील स्ट्राईक वर्दी, ज्याने अतिशय चांगली अद्यापपर्यंत बॅटिंग केली आहे. त्यांना माहित होतं की 87 धावा आहेत, ते चेस करायचे आहेत. ओ ग्लोरियस, सुपर. आणखीन एक षटकार पाहायला मिळतो आपल्याला. सोनू पाटील ऑन द फायर. जसा बॉल बॅटवरती आला तसा मात्र क्रॉस द लाईनने खेळत, आणि त्याची स्ट्रॉंग बाजू आहे. नेहमीच त्याला पाहिलं आपण खेळत असताना लेग स्टंपवरती, आणि चांगले फटके अद्यापपर्यंत चौकार षटकार येत असताना त्याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी खेळायचा प्रयत्न, हलकसा अपील, मात्र LBW नाही आहे. त्यामुळे फलंदाजाला मोठी संधी असते बिनधास्त खेळण्याची, कारण जेव्हा लेग बिफोर आउट नसतो तेव्हा मात्र बिनधास्तपणे खेळत असतात. पुन्हा एकदा बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न नाही आहे. 2 चेंडू डॉट आल्यात. सतीश मिसा षटकारानंतर मात्र थोडंसं कमबॅक करत असताना, कारण त्यांना माहीत आहे प्रत्येक ओव्हरमध्ये आता तुम्हाला 15च्या सरासरीने 15पेक्षा जास्त धावसंख्येची गरज असताना 16ची गरज आहे प्रति ओव्हरमध्ये. 18 बॉल 48ची गरज होती. अद्याप सलामीची जोडी मैदानामध्ये खेळ करत असताना पुन्हा एकदा उंच स्वरून उडवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून आणखीन एक षटकार सोनू पाटीलच्या बॅटमधून. $52 धाबा कंप्लीट झाल्यात. 52 धाबा लागल्यात. स्कोरबोर्ड वरती आता करायच्या त्या 52 धाबा झाल्यात. स्कोरबोर्ड वरती 14 बॉल 35 ची गरज आहे. लास्ट 13 बॉल 35. तेरा बॉल 35 मॅच पहा मिळतो आपल्याला आता. पुन्हा एकदा वन्स अगेन
आणखीन एक षटकार सोनू पाटीलच्या बॅट मधून येताना. .45 45 या धावसंख्येवरती खेळत असताना सोनू पाटील 50 धावा करण्याची संधी. प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार आलाय. 12 चेंडू 29 धाबांची गरज. आता 87 धाबांचा पाठलाग करत असताना अद्यापपर्यंत ज्या हनुमान कामोटे संघाची सलामीची जोडी ओपनिंग प्लेयर आकाश सारेकर आणि सोनू पाटील चांगला स्टार्ट करून दिला. त्यामुळे आता काळभैरव चिंचपाडा संघाला थोडासा विचार विमर्श करावा लागेल की आता आपण काय करायचं, नेमकं करायचं तर काय करायचं या विचारामध्ये असताना एखाद्या चांगल्या गोलंदाजाचा शोध घ्यावा लागेल. 12 चेंडू 29 12 चेंडू 29 धावसंख्येची गरज. संकेत यावेळेस पाहिलं. हो व्हॉट अ शॉट वीरेंद्र सहवाग स्टाईलने. जसा बॉल आला एक पाय पुढे घेत असताना उडवलाय बॉलला. आकाश सारेकर यांच्या बॅटमधून हा दुसरा षटकार. काय फटकेबाजी होते. टिटपॉट जशास तसं उत्तर दिलं जातोय. ज्याप्रमाणे काळभैरव चिंचपाडा संघाने जी बॅटिंग केली होती तशीच लाजवाब बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान कामोटे. अकरा चेंडू 23 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या षटकात तब्बल 20 धाबा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 19 आल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा 19 धाबा आल्या. या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. त्यामुळे चेंडू डॉट एक डॉट चेंडू आता थोडासा आत्मविश्वास उंचावेल चिंचपाडा टीमचा. तर दुसरीकडे एखादा चौकार षटकार ज्या विजयाच्या दिशेने मार्गस्थ झालाय, सक्रिय झालाय, तो जय हनुमान कामोटे संघ त्याची वाटचाल रोखेल का. बॉल सोडून दिला जातोय. वाईड बॉल. 1 धाव अवांतर मिळाले. 10 चेंडू अद्याप 22 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या सामन्यात थोड्याशा धावा कमी होत्या, मात्र या सामन्यामध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पडला. प्रत्युत्तर देत असताना तोडीस तोड. चेंडूला खोदून काढलाय. हलकसा एकेरी धाव मिळाले. आकाशाने सुद्धा माहिती आहे की सोनू पाटील जास्त आक्रमक झालाय. सोनू पाटील 45 या धावसंख्येवरती खेळत असताना चौथ्या षटकामध्ये पाहतोय आपण पुन्हा एकदा फटका अपिश केल्यात. फिल्डर उपस्थित आहेत त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि 50 कंप्लीट. 50 धावा पूर्ण करणाऱ्या आजच्या दिवसातील सोनू पाटील जे हनुमान कामोटे संघाचा खेळाडू पाहायला मिळतो आपल्याला. 51 धावा. शिवसेनेचा बुलंद आवाज. कामोटे शहराचे शिवसेना सन्माननीय रामदासजी गोवारी यांच्या वतीने सोनू पाटीलला 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 50 धावा पूर्ण केल्या. पहिल्या चेंडापासून अटॅकिंग क्रिकेट खेळत असताना चौकार षटकार टोकले, कारण त्यांना माहित होती की प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका आता खेळाचाच आहे. 13 बॉलमध्ये 51 धावा पूर्ण केल्या. अगदी जलद गतीने अर्धशतक वैयक्तिक लाभत असताना ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर दूरवरती आहेत. 1 धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल गरज होती का.
ओहो ते जर डायरेक्ट हिट झालं असत तर मग काय. आणि या 2 धावा पूर्ण केल्या. आता धाबांची गरज आहे ती तुम्हाला. 7 चेंडू 14, 7 बॉल 14 धावसंख्येची अद्याप गरज आहे. तेरा 7 बॉल 13. ओ आताचा बॉल या ठिकाणी एजंट टेकन. बिग विकेट, बिग लॉस. सामन्यामध्ये रंगत आली आहे. अखेरकार शेवटच्या चेंडूवरती सोनू पाटीलची मोठी विकेट गेली आहे. मात्र तरी सुद्धा आता 6 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. आणि या 13 धावा ज्या हनुमान कामोटे संघाला कंपल्सरी बनवाव्याच लागतील. जबरदस्त इनिंग खेळत असताना सोनू पाटीलने मात्र च्या विजयाच्या मार्गाने मार्गस्थ झाला होता. जे हनुमान कामोटे संघ आता तो 13 धावा बनवेल का. 6 बॉल 13 ची गरज आहे. मोठी विकेट मिळाली आहे. त्यामुळे आता थोडासा सुटकेचा निश्वास सुद्धा सोडला असेल टीम काळभैरव चिंचपाडा संघाने. आणि आता बारक्या कांबळे मैदानामध्ये येत असताना आकाश सारेकर यांच्या जोडीला A1 जोडी पहा मिळते मैदानावरती. आणि आता एखादा चांगला गोलंदाजाचा शोध घ्यावा लागेल. विजय भोईर उर्फ हिरा शेवटचं षटक या मैदानावरती फेकत असताना आता 6 बॉल मध्ये 13. विजय भोईर समोर पाहतोय आकाश तारेकर यांना 2 षटकार अद्याप त्यांच्या बॅटमधून पाहिले गेले. पहिलाच बॉल आणि अगदी फिरून खेळल्यात. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मच निडेड षटकार. पाच चेंडू आणि 7 या धावसंख्येची गरज आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. 87 धावसंख्येचा टार्गेट चेस करत असताना ओ नाही ते स्लोअर चेंडू होता. एकच धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. मात्र पहिली धाव हलवरपणे एकवटली. त्यामुळे एकेरी धाव मिळत असताना आता चेंडू शिल्लक आहेत ते 6. 4 बॉल 6 चेंडू शिल्लक आहे. 4 बनवायचे आहेत. 6 धावा तुम्हाला कंपल्सरी बनवाव्या लागतील. वाईड बॉल. यस वाईड. आता 4 बॉल 5. मॅच अगदी जवळ आली आहे. 87 धाबांचा पाठलाग करत असताना यावेळेस बॅटचा पेस खोलला आणि या विजयाचा षटकार आलाय बारक्या कांबळेच्या बॅट मधून. 87 धावा चेस केल्यात टीम ज्या हनुमान कामोटे संघाने. व्हेरी वेल प्लेड. हार्ड लक टीम काळभैरव चिंचपाडा. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो सोनू पाटील याचा आपण लगेच. सोनू पाटील ज्याने 51 धाबांची विस्फोटक इनिंग साकारली. 14 बॉल मध्ये 51 आणि दोन्ही टीम कर्णधार सुद्धा याचा कामोटे टीमचा कॅप्टन. प्राची 11 श्रीदत्त नौपाड्याच्या विरोधात जय हनुमान कामोटे. हा एकाच ग्रामपंचायतीतील दोन्ही संघ आणि नंतर जुई आहेच. परेश म्हात्रे यांना विनंती आहे स्टेजवरती या. परेश म्हात्रे आपल्याला विनंती आहे. हा
आपण याच आहे व्यासपीठावरती. चला सोनू पाटील या, कम फास्ट. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला जाईल. टॉस साठी सुद्धा निको. चला